मन मंदिरा गजर भक्तीचा. मन आणि बुद्धी एक लक्षात थोडंसं सांगता एक माहिती म्हणून असावी म्हणून सांगतो. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, 11 मन, 12वी बुद्धी, अशी 12 इंद्रिय म्हणजे तुम्ही आणि मी. श्रोता एखादा जास्ती कळणारा असला म्हणजे अडचणीत टाकतो आणि न कळणारा असला म्हणजे अडचणीत टाकतो. मला आठवतं माझं मुंबईला चातुर्मास चालू होता, प्रवचन, आणि प्रवचन संपल्याबरोबर एक महिला तिथे माझ्याजवळ आली. 35-40ली होती ती बाई. अजून माझ्या डोळ्यासमोर दिसतं याचं चित्र. कारण तिने प्रश्नच असा टाकला की तसा प्रश्न आत्तापर्यंत मला कोणी टाकला नाही. तिने काय विचारलं माहिती आहे का मला? कदाचित मागे इकडून ऐकलं असेल मागे, म्हणून त्याचं तुम्हाला उत्तरसुद्धा माहिती असेल. ऐकलं त्याने, नसेल ऐकलं तर ठीक आहे, ऐकून घ्या. त्यांनी काय विचारलं मला की महाराज, आपण मेल्यानंतर हात पाय नाक कान डोळे सगळं संपतं, आपल्या मनाचं काय होतं? तुम्हाला काय सांगू, 1 सेकंदभर मला सुद्धा घाम आला. 1 सेकंदच, पण फाटकर असे वीज चमकावे तसं उत्तर आलं. मी म्हटलं, मनाला आपण काय मानता? पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, 11वं मन हे इंद्रिय आहे, बुद्धी हे इंद्रिय आहे. 10 इंद्रिय दिसतात, 2 इंद्रिय दिसत नाहीत. कळलं? 10 इंद्रिय दिसतात, 2 इंद्रिय दिसत नाहीत. मी म्हटलं, ताई कसं लक्षात आलं नाही तुमच्या? 10 जर मेली तर दुसरी 2 शिल्लक राहतील का? नाही का कळलं तुम्हाला? अहो, दृश्य इंद्रिय मेली तर मन सुद्धा मारतच. असं आहे होय, माझ्या लक्षातच आलं नाही. लक्षात का आलं नाही? ते दिसतच नाही म्हणून लक्षात आलं नाही. पण ही जर इंद्रिय मेली तर मन जर इंद्रिय असेल तर ते या इंद्रियाबरोबर सुद्धा मन मरायलाच पाहिजे, नव्हे मरतच. असं म्हणणं नीट लक्षात घ्या. म्हणून कोणाच्या मनात आहे हे शेवटपर्यंत कळत नाही. काय नवरा बायको काही काही आयुष्य काढतात, पण एकमेकाच्या मनातलं काय असेल ते कळतच नाही. मग तो म्हणतो, आता एवढ्या वर्ष तुझ्या जवळ राहिलो, काय सांग तुझ्या मनात? काही नाही हो, तसं काही नाही, तसं काही नाही. पण सांगत नाही. त्याच्या मनात काय हेही सांगत नाही. काय? आणि हे तुमच्या व्यतिरिक्त मनात काय आहे हे दुसरं कुणाला कळत नाही. म्हणून जगात प्रत्येक व्यक्तीचा संसार टिकून आहे. देवाने तुमच्यावर केलेले हे महान उपकार आहेत की तुमच्या मनातलं तुमच्याशिवाय दुसरं कुणाला कळत नाही. आहे ना उपकार? आहे का नाही? आज सांगायचं का देवाला, टेलिव्हिजन सारखी छातीवर काच बसव? मनात आलं की इथे उमटलं, काय होईल? उद्या याच्यातले एकही नवरा बायको आपापल्या घरी जाणार नाहीत. चॅलेंज. नाही, घरी जाण्याचा प्रश्न नाही, सगळी लग्न बाहुल्यावरच मोडतील. हार घालताना त्याच्याकडे बघताना जर तिला वाटलं की याच्या मागचा चांगला होता, नेमका तो आला इथे, कारण मनातलं दिसतंय. तिच्याही तो आला दुसरा, याच्याही आली, काय होईल? ते म्हणेल ही कोण? तो म्हणेल ही कोण विचारू नकोस, तो कोण? किती अवघड आहे बघा. एक मन असं इंद्रिय आहे की त्याच्यात काय आहे हे कुणाला कळत नाही, आणि म्हणून सगळे सज्जन आहेत. फार मोठी स्टेटमेंट आहे ना? मोठी स्टेटमेंट नाही, वास्तव्य हेच आहे. वास्तव्य हेच आहे. मनात काय आहे हे तुमच्या व्यतिरिक्त कुणाला कळत नाही, ही देवाची कृपा आहे. फार अवघड आहे एकंदर जीवन. तसं या ठिकाणी म्हणाले की बुद्धी संपते, मन संकल्प विकल्प करतं, तेही तिथे गेल्यानंतर तेही संपून जातं. मन चंचल आहे, अतिशय तरल आहे.
बरं का. महामेरूची बांधवेल पुढी शून्याची मुरडवेल नरडी पर्या मनाची ओढी अनिवार. इतकी मनाची ताकद आहे की ते कोणालाही खलास करून टाकेल. चंचल इतका आहे, इथे बसत असताना घरी जाऊन येईल. माझं बोलणं कळलं. इथून अगदी 7-8 मैलावर राहत असला तरी तिथे जाऊन येईल. बसता बसता काय मनात आलं माहिती आहे का, की रोज आपण कुलूप ओढून बघतो, आज बघितलं नाही, एवढंच आलं. बसले प्रवचनाला पण सारखं ते. माझं म्हणणं कळत होतं का, एका सेकंदाला तिकडे जाऊन पुन्हा येत होती, तिकडे जाऊन पुन्हा येत होती. किती लवकर, फास्टर दॅन साऊंड. माझं म्हणणं कळलं. किती गती, किती गती. व्यवहार माहिती आहे तुम्हाला. हे जेट विमान जे आहे ना, ते फास्टर दॅन साऊंड आहे. म्हणून पूर्वीच्या काळी विमान आवाज पहिल्यांदा यायचा आणि मग विमान यायचं. आमचं लहानपण आम्हाला आठवतं ना, विमान आलं की आम्ही बघायला जायचं. आला 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 आला, मग विमान असं समोर यायचं दिसायचं. आता काय होतं की जेट फास्टर दॅन साऊंड असल्या कारणाने विमान पुढे जातं आणि आवाज मागे राहतो. मग आपण इकडे बघतो, दुसरा म्हणला तिकडे, ते गेलं तिकडे. म्हटलं असं कसं गेलं आवाज इकडे, ते म्हणले दिस इज फास्टर दॅन साऊंड. माझं म्हणणं कळलं का. मग साधं विमान आपल्यापेक्षा जे आवाजापेक्षा गती जास्ती आहे ते दिसत नाही, तर मन कसं दिसावं. किती चंचल, किती चंचल. एक लक्षात ठेवा, इथला कोणी मनुष्य कुठे जाऊ शकत नाही हे मान्य आहे, पण मन जिथे कोणी जाऊ शकत नाही तिथे मन जाऊ शकतं. मनातला वाईटपणा पण हा आहे, नको जायला तिथे जातं, हेही सत्य आहे. पण पांडुरंगाकडे घेऊन जाणारं मनच आहे, हेही तितकंच सत्य आहे. हेही तितकंच सत्य आहे, अतिशय मोठं सत्य आहे. हां, पांडुरंगाकडे घेऊन जाणारं कोण आहे. म्हणून ज्ञानोबा काय म्हणतात, पांडुरंगी मन रंगले. मन घेऊन, म्हणून हे बघा, या मनाचे एक निके देखलिया गोडीच्या ठाया सोके. या मनाचं एक चांगलं आहे की वाईटाकडे घेऊन जाणारं जसं मन आहे तसं चांगल्याकडे घेऊन जाणारं मन आहे. म्हणून एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो, मन कुणालाही आवरणार नाही. देवादिकांना आवरलं नाही, तुम्हालाही आवरणार नाही. म्हणून मन आवरायचा प्रयत्न करू नका. मनाला चांगलं दाखवा. काय करा मनाला, चलो मन गंगा जमुना तीर. मनाला ज्ञानेश्वरी दाखवा, मनाला अमृतानुभव दाखवा, मनाला पांडुरंग दाखवा, मनाला ज्ञानोबा तुकोबा दाखवा. हे दाखवल्यानंतर मन गेलं नको तिथे तरी पण बरोबर परत येईल. चांगलं दाखवा बरं का. नको ते खावंसं वाटतं तेही मन, आणि चांगलं खावंसं वाटतं तेही मन. चांगल्याकडे जातं तेही मन, वाईटाकडे जातं तेही मन. म्हणून फार मन उपयोगी आहे, वाईट म्हणू नका. फक्त त्याला आटोक्यात घ्यायचं नाही, मार्गी लावायचं आहे योग्य दिशेने. हे कायम सांगत असतो मी, कारण हा विषय कायम सांगितल्यानंतर मनात टचतो बरं का. कोणाचंही ऐकून कधीही मन आवरायला जाऊ नका. आणि हे जर त्याने तुम्हाला सांगितलं, हे तुम्हाला कुणी सांगितलं, तर म्हणा बाबा महाराजांनी घेऊन या माझ्याकडे. येणारच नाही माझी खात्री आहे. येतो कशाला, कशाला येतो. कुणाचं मन आवरलंय. 2000 वर्षे डोळे झाकून मन आवरलं नाही. डोळे उघडले, मेनका समोर आली, शकुंतला जन्माला आली. 2000 डोळे वर्ष झाकून जमलं नाही. आम्ही तर बायका माणसात आणि पोराबाळात वाढलेली माणसं आहोत. कसं मन आवरा. इतकं सोपं आहे काय. आवरा नाहीच, त्याला दिशा दाखवा, दिशा दाखवा, दिशा दाखवा, योग्य दिशा दाखवा. मन मंदिरा गजर भक्तीचा.